कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल ना, तर आपण बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करतो. आणि आज मी पण माझ्या लाईफमधल्या एका नव्या जर्नीची सुरुवात बाप्पाचा आशीर्वाद घेऊन करायचं डिसाईड केलंय. नमस्कार फ्रेंड्स, तर माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलला शॉर्ट्स रेग्युलरली अपलोड करते. मग मी विचार केला की आपण ॲज अ कंटेंट क्रिएटर लाँग व्हिडिओज पण स्टार्ट करूया. तसं माझ्या चॅनलवर ऑलरेडी 3-4 लाँग व्हिडिओज आहेत, पण ते खूप 3-4 वर्षा अगोदर पोस्ट केलेले आहेत आणि ते पण ॲज अ हॉबी म्हणून. सो मी विचार केला की आपण ॲज अ कंटेंट क्रिएटर लाँग व्हिडिओज स्टार्ट करूया. सो ॲज अ कंटेंट क्रिएशन जर्नी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि ऑनेस्टली मला कॅमेरासमोर जास्त बोलायची सवय नाही आहे. सो प्लीज बिअर विथ मी. तर आता स्टार्ट करायचंच होतं की लाँग व्हिडिओ स्टार्ट करूया. मग मी विचार केला की आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय स्पेशल असं करू शकतो. मग आठवलं की आपण कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर बाप्पांच्या दर्शनाने करतो. यापेक्षा बेटर अजून काय असू शकतं. सो मग मी विचार केला की आपण दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाला जाऊया आणि तिथून आपल्या जर्नीची सुरुवात करूया. आणि ऑब्व्हियसली पुण्यात गेलो आणि तुळशीबागमध्ये गेलो नाही असं तर होणार नाही. सो तुळशीबागमध्ये आपण थोडंफार शॉपिंग पण करूया. सो ओव्हरऑल असा हा ब्लॉग असणार आहे. कोणासोबत जाते आणि कशी आपली जर्नीची सुरुवात होईल हे सगळं बघण्यासाठी ब्लॉग बघत राहा. सो आता मी पटकन रेडी होते. आज मी थोडं सिम्पलच तयार होणार आहे, कारण आपण बाहेर जाणार आहोत तर ट्रॅव्हल वॉकिंग हे सगळं होईल. सो मी विचार केला की थोडं कम्फर्टेबलच वेअर करूया. ओके, सो आता मी झाले आहे रेडी आणि आता आपण निघूया लगेचच. आणि इकडे व्ह्यू बघा, आमच्या बाल्कनीमधून किती छान दिसतं. ट्रॅफिक तर मिळतेच. मला रोजच्या टायमापेक्षा खूप जास्त वेळ लागला इथे यायला. आणि बस आपण थोड्या वेळात इथे पोहोचणारच आहोत. आणि एक गोष्ट मी विसरले की मी एकटीच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नाही जात आहे. तिथे पण अजून कोणीतरी येणार आहे आणि नंतर मग आपण त्यांच्या घरी पण जाणार आहोत. सो तिथे कोण येणार आहे आणि आपण कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी ब्लॉग बघत राहा. किती छान वाटतंय. पाऊस पण येतोय. सोके मी छत्री घेऊन आले घरून. मस्त वातावरण झालं. कधीतरी पुण्यात असं रँडमली फिरायला पण खूप छान वाटतंय. शनिवारवाडा आहे. माहिती नाही तुम्हाला नाव दिसतंय की नाही, पण आपण इथूनच जातो. इथून बस पण असते इकडे जाण्यासाठी, पण माहिती नाही मला का, पण एवढं डिस्टन्स मला चालत जायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी कधीही इकडे येऊ चालतच जाते इथून तरी. तर आपण इथे पोहोचलेलो आहोत दगडूशेठला. हे बघा मंदिर. आणि आपण कोणाबरोबर जाणार आहोत ते मी दाखवते तुम्हाला. हे आहे ज्ञानेश्वरी. आपण हिच्याबरोबर आता दर्शन करणार आहोत आणि नंतर हिच्याच घरी जाणार आहोत. तर आता पटापट आम्ही दर्शन करून घेतो आणि नंतर परत भेटूया. हे दुर्व आणि फुल घेतलंय बाप्पाचं. तर आता आम्ही जस्ट दर्शन करून आलेलो आहे. खूप छान दर्शन झालंय. थोडी गर्दी आहे कारण आज श्रावण सोमवार आहे आणि मला माहिती नाही मी व्हिडिओ कधी अपलोड करेल, पण आज सोमवार आहे. तर बघूया. आता आपण पुण्यात आलो आणि तुळशीबागला जाणार नाही असं तर होणारच नाही. तर आता आपण तुळशीबागमध्ये जाऊया. तर गौरी गणपतीसाठी इथे ज्वेलरीज वगैरे पण भरपूर आलेली आहे आणि खूप सुंदर सुंदर ज्वेलरी इथे आहे. तर गौरी गणपतीसाठी कोणाला पण खरेदी करायची असेल तर इथे येऊ शकता. आणि खूप रिजनेबल रेटमध्ये इथे हे सगळं मिळतंय. बघ किती सुंदर एकदम ट्रेडिशनल ज्वेलरी इथे आहे.
हे ट्युलिपवाले नेकलेस तर एकदम ट्रेंडी चालू आहे सध्या. एवढे सुंदर सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तर गौऱ्यांसाठी हे सगळं सामान पण आहे. हे सगळं डेकोरेशनसाठी इथे सामान आलेलं आहे, गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी. तर हा आहे तुळशीबागमधला मानाचा 4था गणपती. पुण्यामध्ये काही मानाचे गणपती असतात, त्यामधला हा 4था गणपती आहे. इथे ढोल पथक वगैरे हे सगळं प्रॅक्टिस चालू आहे. आय थिंक आता गणपती फेस्टिवल येते ना, त्यासाठी. आम्ही जेव्हाही बाहेर आलो तर पाणीपुरी वगैरे तर म्हणजे पाणीपुरी तर फिक्सच असते, पण अनफॉर्च्युनेटली आज मंडे आहे, त्यामुळे मग आज आम्ही पाणीपुरी वगैरे नाही खाऊ शकत. मग आम्ही पाणीपुरीच्या ऐवजी कोल्ड कॉफी होते. तर आमचं बाप्पाचं दर्शन पण झालं आहे आणि शॉपिंग पण झालं आहे, एकदम छान दर्शन झालं आहे. आणि आता आपण जाणार आहोत तिच्या घरी. सो त्याच्यासाठी आपण आलो आहे मेट्रो स्टेशनला. सो बघू. जस्ट आम्ही मेट्रो स्टेशनमधून उतरलो आहे. आता घरी जातो आणि मग पुन्हा भेटतो. श्लोक, श्लोकी, श्लोकी काय खातो? आ मला दे. आ आ आ सो गाईज, आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. त्यानंतर आम्ही फराळाचं वगैरे केलं. आणि आज तसं तर आम्ही खूप जास्त थकलो आहे, पण आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण एका नवीन जर्नीची सुरुवात होते. आणि आय होप की तुम्ही पण या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहाल, तुमचा सपोर्ट मला मिळेलच. सो आता खूप जास्त थकलो आहे आज, त्यामुळे आता आम्ही थोडं रिफ्रेश होण्यासाठी उनो खेळतो इथे सगळेजण. आणि हा एक छोटा उनो प्लेयर. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.